खेळाडूंसाठी ही महत्त्वाची सूचना आहे. 30 मिनिटांमध्ये 6 षटकं या मैदानावरती करावी लागणार आहेत. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर दाखल होत आहेत. दोन्ही ताकदवान संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे एकमेकांशी आज प्रतिस्पर्धी आहेत. तेजोमय सकाळचं सत्र आणि खऱ्या अर्थानं तुकोबारायांच्या मायभूमीमध्ये आणि संत भागीरथी माता यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी. संत मालोजी गाडे तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक असणारे टाळकरी आणि तुकाराम महाराजांची कन्या भागीरथी माता या येलवडी नगरीमध्ये आपण पाहतोय हा क्रिकेटचा रणसंग्राम. एक वारकरी पंथाचा एक सुवेद्य असा संगम असणारा हे येलवडी गाव आणि तिथे आपण पाहतोय हा क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. काल दिवस क्रमांक 4 मध्ये आपण पाहिलं येलवाडी प्रीमियर लीग 2024 ही क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती रंगली आणि आज दिवस क्रमांक 5 ला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना पाहताय. तर पहिल्या डावाकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजीसाठी नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघ इथे दाखल होतोय. सलामीवीर बंटी मांडेकर, दुसऱ्या बाजूला अक्षय तुळवे. तर गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती पसायदान स्पोर्ट्स देवाची आळंदी संघाकडनं सोमनाथ गायकवाड. पसायदान स्पोर्ट्स शॉफीचे ओनर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल. दोन ऑफिशियल पंचांना आपण या ठिकाणी पाहतोय. अडिल माळी सर आहेत, त्याचप्रमाणे रोहित रडवरे सर देखील आज दिवसभरामध्ये या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत. ऑफिशियल दोन पंचांचं देखील पुन्हा एकदा मनापासून स्वागत. लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. चला खेळूयात. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. दिवस क्रमांक 5 ला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये लॉफ्ट केलाय. बंटी मांडेकरचा जलवा. चेंडू सरळ सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. वाह, सुरुवात इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुंदर झाली. बंटी मांडेकरनं एक चौकार खेळलाय. यावेळी डान्सिंग डाऊन समोरच्या बाजूला येऊन खेळलाय. मात्र तिथे आपण पाहताय कव्हर क्षेत्रामध्ये शॉर्ट डीप कव्हर मध्ये जर पाहिलं तर चेंडू अडवला जाईल. दुसऱ्या धावे करता प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली जाणार आहे. 2 धावा येथील स्कोर कार्ड वरती भर देऊन जाईल. 6 अंकावरती धावफलक प्रवेश करतोय. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात सुंदर ना त्या गोष्टीचा शेवट देखील सुंदर होतो. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात सुंदर झाली. यावेळी मात्र हा चेंडू इथं आपण पाहतोय बंटी मांडेकरच्या बॅटची एज तिथे नक्कीच पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान मात्र एक सिंगल धाव इथं पळून पूर्ण होताना आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलक पुढच्या अंकावरती इथे प्रवेश करेल. 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर. आळंदी संघाकडनं आपण पाहताय सोमनाथ गायकवाड गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकामध्ये धावतोय. तर सलामीला आपण पाहताय नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघाकडनं बंटी मांडेकर अक्षय तुळवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी मात्र आडव्या बॅटनं फटका. अक्षय तुळवे एक टप्पा घे. चेंडू डीप सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. अक्षय तुळबेने देखील मैदानावरती सुरुवात केली.
यावेळी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मात्र झेल काळी क्षेत्ररक्षक नाईस स्कॉट झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक पहिला मैदानावरती अक्षय तुळे होईल बाद. नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघाला पहिला धक्का. विकास 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 पहिला गडी बाद होतोय अक्षय तुळवे मैदानावरती. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे जर पाहिलं तर शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये सुंदर असा झेल मैदानावरती आळंदी संघाकडनं इथे टिपला गेला आणि पहिला फलंदाज अक्षय तुळवे हा इथे मात्र बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सोमनाथ कारले मैदानावरती दाखल होईल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलकावरती पाहिलं तर नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघाच्या खात्यावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये 18 धावा 11 धावा. एक गडी बाद 11 दुहेरी अंकावरती धावफलकाने आपण पाहतोय प्रवेश केला आणि तिथे आपण पाहणार आहोत. आता मात्र दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ होईल. मच्छिंद्र महाराज गवळी स्पर्धेच्या निमित्तानं निलेश भाऊ बोत्रे आपण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं आणि संतोष भाऊ गाडे पाटील आपण देखील उपस्थित होत आहेत. आपलं दोन्ही मान्यवरांचं युवा स्पोर्ट्स चषक एलवाडी या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. गवळी महाराजांना आपण पाहणार आहोत. या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी दाखल झाले. पहिलं षटक जर पाहिलं तर सोमनाथ गायकवाड या गोलंदाजासाठी केलं. एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. यावेळी मात्र अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक ताकद नजाकत कल्पकता बंटी मांडेकरनं खेळलाय. इथे चौकार 4 धावा. नागेश A D D भिकड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. इथं मैदानावरती आपण पाहतोय बंटी मांडेकरनं देखील आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रहार सुरू केलाय. पहिलं षटक मैदानावरती आपण पाहत होतो सोमनाथ गायकवाड यांनी केलं आणि त्या षटकामध्ये जर पाहिलं तर बंटी मांडेकरनं या पहिल्या डावाची सुरुवात एका चौकाराने केली होती. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय बंटी मांडेकरनं इथं गवळी महाराज या गोलंदाजांवरती पहिल्या चेंडूवरती एक चौकार खेळलाय. यावेळी मात्र हा चेंडू ऑन साइडला इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती तिथे मैदानाच्या आतमध्ये गॅप शोधलाय आणि गॅप मधनं चेंडू सरळ सीमारेषा पार चौकार. डीजे विकास लगोपाठशे 2 चौकार मैदानावरती आपण पाहतोय. या षटकामध्ये येत आहेत. बंटी मांडेकर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर इथे घातक फलंदाजी करतोय. तेजोमय सकाळच्या सत्रामध्ये मात्र तो आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर थोडासा घातक होताना पाहताय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अनेकदा चांगला एक क्रिकेट बंटी मांडेकर कडनं आपण पाहिलाय. आज मात्र पुन्हा एकदा एलवाडीच्या मैदानावरती त्याची फलंदाजी सुरू झाली. डान्सिंग डाऊन समोरच्या बाजूला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर डिरेक्टली आपण पाहतोय रिटर्न स्क्रीजच्या एसट्यांवरती चेंडू येऊन लागला. तिथे मात्र एक सिंगल येताना आपण पाहणार आहोत. एक धावफलकावरती प्राप्त होईल. धावफलकाला पुढे घेऊन जाईल. स्कोर कार्डवरती 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर आहे. मच्छिंद्र महाराज गवळी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळी मात्र हा चेंडू बुडवलाय. सोमनाथ कारले मात्र जाळ्यात सापडला जाईल. फलंदाज क्रमांक 2 विकेट डाऊन. सोमनाथ कारले बॅक टू द पेव्हिलियन.
मैदानावरती आपण पाहताय गवळी महाराजांना इथे पाहिलं तर 2 चौकार नक्की मैदानाच्या आतमध्ये आले. त्यानंतर पाहिलं एक सिंगल आले आणि त्यानंतर जर पाहिलं तर सोमनाथ कारलेला मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र सोप्या झेलमध्ये बाद करण्यामध्ये गवळी महाराजांना मिळालेलं यश. यावेळी हा चेंडू इथे आपण पाहतोय सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक गजानन आपण पाहतोय चेंडूवरती आहे. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल धाव प्राप्त होणार आहे. सिंगलच्या साह्यानं स्ट्राईक रोटेट होईल. रोहित धुमाळ नवीन बॅट्समन आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गवळी महाराज. आडव्या बॅटनं फटका खेळायचा मात्र चेंडू अप्रतिम आहे. टप्पा अचूक मैदानावरती इथे आपण पाहतोय षटक समाप्तीचा निर्वाळा. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघ 2 गड्यांच्या बदल्यामध्ये 21 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एकवीस धावा 2 गड्यांच्या बदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3ला सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सोमनाथ गायकवाड. सोमा गायकवाड या डावाला आपण पाहतोय आळंदी देवाची. हे डाव जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं एक अप्रतिम आहे. पसायदान स्पोर्ट्स या शॉपीचे ओनर आहेत आणि आळंदी शहराची ओळख. गोलंदाजी मार्कवरती दाखल. यावेळी मात्र हा चेंडू सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहताय चेंडूवरती आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. चेंडूची फेकी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तिथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बॅकअप सुंदर आहे. एक सिंगल धाव येणार आहे. सुरुवात सुंदर त्या गोष्टीचा शेवट देखील सुंदर होतो. आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये वंटी मांडेकरने खेळलेले ताकदवाड फटके आज मैदानावरती शेलू संघाचे धावफलक वाढवत आहे. तर आळंदी संघ मात्र इथे आता मात्र इथून पुढचा प्रवास कशा प्रकारे या मैदानावरती करणार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दर्जेदार नियोजन आयोजन आपण पाहतोय युवा स्पोर्ट्स चषकाचं. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय फटका फसला आहे आणि दरम्यान मात्र चेंडू पुन्हा एकदा वेग धारण केला. आउट ऑफ द पार्क ब्रँडेड फटका. बंटी मांडेकरचा क्लास षटकार 6 धावा. इथे षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्याने धावफलक 28 अंकावरती प्रवेश करतोय. जीवन किती सुंदर आहे. अनुभव तुला सांगून जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस. मार्ग तुला सापडत जाईल. बंटी मांडेकर इथे प्रयत्न सुरू आहे. सकाळच्या सत्रामध्ये बरसतोय. यावेळी मात्र हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मात्र पॉइंट रिजनला ट्रॅव्हल होईल आणि तिथे पाहिले तर मैदानावरती पॉइंट रिजन मधनं सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. एक सिंगल येणार आहे. सिंगलच्या साह्याने धावफलक 29 अंकावरती प्रवेश करतोय. पहिला डाव पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेलू संघाकडनं आतापर्यंत 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बाद तर 2 बॅट्समन इथे फलंदाजी करतायत. यावेळी बॅटची एज आणि तिथे मात्र यष्टीरक्षकाकडनं सुटलेला झेल. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहताय गणेश गुंडरे सेहवाग. ते मात्र एक सोपा झेल होता मैदानाच्या आतमध्ये. रोहित धुमाळच्या बॅटला लागलेला चेंडू तिथे मात्र झेल ड्रॉप. यावेळी मात्र हा चेंडू पुन्हा एकदा दर्जेदार क्लास झेल सुटलाय. खूप दूरवरनं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत होता आणि तिथे आपण पाहिलं तर झेलसाठी अप्रतिम प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला मात्र झेल ड्रॉप. मॅचेस विन द मॅचेस आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे पाहिलं तर सलग 2 जीवदान रोहित धुमाळला असतील. एक झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सेहवागकडनं सुटला. त्यानंतर एक झेल आपण पाहतोय टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये या क्षेत्ररक्षकाकडनं मात्र मैदानावरती सुटलाय. यावेळी हा चेंडू इथं आपण पाहतोय फटका फसलाय. पुन्हा एकदा मैदानावरती सोमनाथ गायकवाड मात्र झेल खाली. झेल टिपला जाईल. फलंदाज क्रमांक 3 रोहित धुमाळ बॅक टू द पेव्हिलियन बाद.
3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहिलं तर नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघ 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नवीन बॅट्समन गोलू राठोड मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण या ठिकाणी पाहतोय. रोहित धुमाळ मैदानावरती आपण पाहता बाद झालाय. एक सोप्पा झेल मैदानाच्या आतमध्ये आला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गवळी महाराज. षटक क्रमांक 4 ला इथे प्रारंभ. उलटा चेंडू आहे त्याला आपण पाहतोय मिड विकेट मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूवरती आहे. चेंडूची फेकी करेल. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एक सिंगल धाव प्राप्त होणार आहे. गोलू राठोडकडे स्ट्राईक आहे. बंटी मांडेकर आपण पाहतोय सलामीला आलेला आहे. अजून फलंदाजी करतोय. एक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर चौकार षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. गोलू राठोड पुन्हा एकदा इथं मैदानावरती आता. यावेळी हा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. गवळी महाराज झेल खाली. नाईस स्कॉट. झेल टिपला जाईल. फलंदाज क्रमांक 4 गोलू राठोड बाद. Phoenix. मच्छिंद्र महाराज गवळी येडापड पाहतो मैदानावरती गोलंदाजी करताना. वाह काय सुंदर गोलंदाजी मैदानावरती केलेली आहे. पाठीमागचे षटक आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये करत होते. तिथे जर पाहिलं तर बंटी मांडेकरनं तिथे 1-2 विस्फोटक फटके दाखवले होते. मात्र त्या षटकामध्ये देखील फलंदाजाला इथे बाद करण्यामध्ये मिळालेले यश. आणि पुन्हा एकदा 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करतायत आणि गोलंदाजी करत असताना मैदानावरती फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये गोलू राठोड याला मात्र बाद केलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ टेमगिरे. सोमा टेमगिरे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. यावेळी मात्र हा चेंडू स्विचट करायचा प्रयत्न मैदानावरती केला. मात्र कसलीही छेडछाड नाही मैदानावरती. इथं आपण पाहतोय चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. एक निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. 4थ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे. गवळी महाराज आपण पाहताय इथे गोलंदाजी करताय. सुंदर क्षेत्ररक्षण आळंदी संघाकडनं इथे लागलंय. तर गोलंदाजी देखील कमालीची होताना पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा मात्र चेंडू इथं आपण पाहतोय वळण घेईल. थोडासा टप्पा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू वाईट बॉल येईल. अतिरिक्त अवांतर 1 धाव धावफलकावरती इथे बोनस रूपी प्राप्त होताना आपण पाहणार आहोत. धावफलकाला पुढे घेऊन जाईल. स्कोर कार्ड वरती पाहूयात. 33 धावांवरती स्कोर कार्ड प्रवेश करतोय. 33 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 4 विकेट्स. 4 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या विश्रांतीला आलेला आहेत. यावेळी मात्र हा चेंडू इथं आपण पाहतोय सोमनाथ टेमगिरेसाठी. वाह सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. कलात्मक दर्जेचा चेंडू इथे पाहिलं तर इथे गवळी महाराज यांनी केलाय. संघर्ष करते हुए मत घबराना क्योंकि संघर्ष के दौरान इंसान अकेला होता है. सफलता के बाद तो सारी दुनिया साथ होती है. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गवळी महाराज. यावेळी हा चेंडू इथं आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा आहे. लॉफ्ट केलाय चेंडू. जर पाहिलं तर जमिनीला समांतर आहे. इथे जर पाहिलं तर ऑन साइड रिजन मध्ये डीप मिड विकेट रिजन मध्ये जाऊन चेंडू क्षेत्ररक्षण चेंडूवरती आहे. सुंदर चेंडूचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. तिथे 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या बरोबरीने स्कोर कार्ड पुन्हा एकदा 35 अंकावरती प्रवेश करतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं इथे मात्र प्रगती पथावर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. इथं मैदानावरती जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघाच्या खात्यावरती आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
पहिले 24 चेंडू आपण पाहतो मैदानावरती संपलेत आणि 24 चेंडूमध्ये पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना 36 धावा आतापर्यंत शेलू संघाने बडवल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ज्ञानेश्वर अनपट. गोलंदाज पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये काय एसट्या उद्ध्वस्त झाल्या. तिथे मात्र सोमनाथ टेमगिरीच्या फलंदाज बाद होईल. 5व्या क्रमांकाचा धक्का. मैदानावरती आपण पाहतोय ज्ञानेश्वर अनपट या गोलंदाजाची गोलंदाजी सुरू झालीत आणि पहिल्या चेंडूवरती मैदानावरती सोमनाथ टेमगिरीला मात्र इथे बाद व्हावं लागले. आपण पाहतोय एसट्या तिथे मैदानाच्या आतमध्ये उडवल्या गेल्यात सोमनाथ टेमगिरीच्या आणि तिथे मैदानावरती 5व्या क्रमांकाचा हादरा मैदानावरती फलंदाज होईल बाद. बॅक टू द पेव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन रौंधळ. सचिन रौंधळला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या वर्षीच्या हंगामामध्ये सचिन रौंधळ हा जर फलंदाज पाहिला गोलंदाज पाहिला तर इथे आपण पाहतोय कमालीची अशा इथे मैदानावरती कामगिरी करताना आपण पाहिलंय. दंबवडेचं मैदान असेल त्यानंतर वाघाव मैदान असेल या सर्व मैदानावरती त्याची कामगिरी आपण जर पाहिली तर थोडीशी सरस होताना आपण पाहतोय. या वर्षीच्या हंगामामध्ये तो मात्र एक प्रभावीशाली आहे. त्यामुळे वाईट चेंडू आलाय ज्ञानेश्वर यांच्या गोलंदाजीमधलं. धावफलकावरती 37 धावा आहेत. यावेळी मात्र हा चेंडू वाह सचिन रौंधळ ऑन फायर. हवाई सपर चेंडू डीप मिड विकेटला. बिग बिग षटकार. किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया, राज करने के लिए आया मैं. ज्ञानेश्वर यांना आपण पाहतो मैदानावरती गोलंदाजी करताना आणि ज्ञानेश्वर यांची गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली त्यानंतरचा चेंडू वाईड होता त्यानंतर सचिन रौंधळला षटकार खेळलाय. यावेळी मात्र हा चेंडू वाह सुरेख. सचिन रौंधळच्या बॅटवरती चेंडू आला नाही तिथे आता आपण पाहतो मैदानावरती चेंडू डॉट. कमबॅक केलं जाईल ज्ञानेश्वर यांच्याकडनं गोलंदाजीमधनं. डॉट चेंडू येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहतोय जाळं विणलंय. डावपेच मैदानाच्या आतमध्ये आखले गेलेत. गोलंदाजी सुरू आहे ज्ञानेश्वरची. पुन्हा एकदा मैदानावरती चेंडू डॉट. सुरेख दर्जेदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये होताना आपण या ठिकाणी पाहताय. ज्ञानेश्वर या गोलंदाजासाठी केलेलं कमबॅक मैदानावरती खूप काही सांगून चाललेलं आहे. सचिन रौंधळला मात्र एक षटकार या षटकामध्ये खेळलाय जरूर मात्र त्यानंतर ज्ञानेश्वर या गोलंदाजांनी केलेले टप्पे आणि गोलंदाजी जर पाहिली तर अचूक आहे. यावेळी पुन्हा एकदा फटका सजवलाय. त्यावेळी मात्र चेंडू शॉट ऑन फुल. पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल. सचिन रौंधळचा ब्लास्ट षटकार. सचिन रौंधळनं आपण पाहतोय मैदानावरती पहिले 2 चेंडू डॉट होते त्यानंतर मात्र टप्पा पाहिला आणि त्या टप्प्यावरती कार्यक्रम. चेंडू मिड विकेटला षटकार. धावफलक 49 धावा. यावेळी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उठतायत अग्निशा ज्वाळा. मैदानाबाहेर फेकलाय तोफेचा गोळा. सचिन रौंधळचा आक्रमण षटकार. Vaibhav Remix. थँक्यू. 5 षटकांचा खेळ संपला आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघाच्या खात्यावरती 5 गडी बाद 55 धावा. सचिन रौंधळला खेळलेले लगोपाठचे 2 षटकार. ज्ञानेश्वर अनपट या गोलंदाजाला इथे पार खूप काही सांगून गेलेत. आपण पाहतोय अर्धशतक पूर्ण झाले संघाचं.
55 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 6 भरतचा पहिला चेंडू बंटी मांडेकरने खेळलाय. वन ऑफ द ब्रँडेड फटका क्लास षटकार 6 धावा. इलाही आता है. It's Anand Remix. 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 भरत यांची गोलंदाजी मैदानावरती सुरू झाली. पहिल्या चेंडूवरती बंटी मांडेकरने इथे खेळला षटकार. यावेळी पुन्हा एकदा वाह बंटी मांडेकर सेट ऑन फायर. बिग हिट बाहुबली बजरंगी षटकार 6 धावा. इथं मैदानावरती आपण पाहतोय बंटी मांडेकरनं लगोपाठशी 2 षटकार खेळलेत. भरत गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय फटका फसलाय. ऑन साइड रिजनला चेंडू येईल. गजानन चेंडू पर्यंत आहे. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फेकी थोडीशी अस्ताव्यस्त मैदानाच्या आतमध्ये जाणवताना आपण पाहिली. मात्र तिथे बंटी मांडेकर दुसऱ्या धाव प्रयत्न करत असताना डेंजर एंडला आपण पाहतोय घरट्यामध्ये सुखरूप आहे. 2 धावा पळून प्राप्त होतील. स्कोर कार्ड वरती पाहूयात. 69 धावा. षटक क्रमांक शेवटचं मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर आहे. बंटी मांडेकर मैदानाच्या आतमध्ये आणि सचिन रवधळची फलंदाजी आपण पाहतोय. पहिली 4 षटकं असं पाहिलं मैदानाच्या आतमध्ये थोडीशी लो स्कोरिंग मॅच होती की काय. मात्र त्यानंतर जर पाहिलं सचिन रवधळ बॅटिंगला आला. षटकार खेळले बंटी मांडेकरनं देखील. यावेळी मात्र बॅटची इनसाइड द एज तिथे आपण पाहतोय चेंडू आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आहे. एक सिंगल धाव प्राप्त होताना पाहणार आहोत. सिंगलच्या मदतीने फलकावरती आपण पाहतोय 70 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर आहे. जिंदगी है तो ख्वाब है तो मंजिल है तो मैं हुना. मैदानावरती मात्र इथे बंटी मांडेकर आणि सचिन रवधळला दाखवून दिले. मैदानावरती षटकारांची वरसाद आणि चौकारांची पडसाद मैदानावरती करून दिलेली आहे. अप्रतिम पुन्हा एकदा गोलंदाजी पळतोय भरत इथे मैदानावरती सज्ज होईल. सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. तिथे मात्र चेंडू आपण पाहत आहे कव्हर रिजनला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण गणेश गुंडरे चेंडूवरती आहेत. चेंडू अडवला जाईल. चेंडूची फेकी होणार आहे. 1 धाव धावफलकावरती प्राप्त होईल. भरत यांची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार. त्यानंतर 2 धावा प्राप्त झाल्या. त्यानंतर सिंगल या पद्धतीने मैदानावरती आपण पाहतोय त्यांची गोलंदाजी या ठिकाणी आलेली आहे. पहिले 2 चेंडूमध्ये थोडेसे खर्चिक ठरलेले गोलंदाज आहे. मात्र इथे नंतर पाहिलं तर सोमा गायकवाड यष्ट्यांच्या पाठीमागे आणि पुढे एकदा गोलंदाजीमध्ये केलेलं कमबॅक. वाह अप्रतिम दर्जेदार सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये होताना आपण या ठिकाणी पाहतोय. आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 6व्या क्रमांकाचं 6 षटकांचा खेळ संपलाय. पहिला डाव पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपली जाईल. नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघानं बनवल्यात 71 धावा आणि विजयासाठी अमित बाबा बावले स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात पसायदान स्पोर्ट्स आळंदी देवाची संघासाठी 36 चेंडू 72 धावांचं टार्गेट मैदानावरती दिलं गेलंय.
पहिला डाव मैदानावरती संपलाय. नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना धावफलकावरती 71 धावा बनवल्यात आणि विजयासाठी अमित बाबा बवले स्पोर्ट्स फाउंडेशन पसायदान स्पोर्ट्स देवाची आळंदी या संघासमोर 72 धावांचं टार्गेट मैदानावरती इथे मात्र सेट केलंय. मैदानावरती आपण पाहिलं तर दुसऱ्या इनिंग आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघ मैदानावरती दाखल होते तर पसायदान स्पोर्ट्स देवाची आळंदी संघ इथे मात्र दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र 72 धावांचा पाठलाग मैदानावरती करणार आहे. पहा 6 षटकांची मॅच आहे आणि आता जी इनिंग मैदानावरती पूर्ण झाली 28 मिनिटांमध्ये या ठिकाणी पहिला डाव पहिली इनिंग मैदानावरती संपलेली आहे. अतिशय वेळेच्या नियोजनामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा आपल्याला खेळवणं बंधनकारक आहे. 28 मिनिटांमध्ये पहिला डाव संपलाय. 36 चेंडू मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेत तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत आता पुढचे 36 चेंडू आपल्याला अर्ध्या तासात मैदानावरती पूर्ण करावे लागणार आहेत. प्रत्येकाला इथे बंधन आहे कारण टाइम इज मनी, समय किसी का गुलाम नाही होता. मैदानावरती वेळेला तुम्ही महत्व द्या आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसऱ्या इनिंग साठी दुसऱ्या डावाला मैदानावरती सुरुवात. आळंदी संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर मैदानावरती दाखल होत आहेत. पसायदान स्पोर्ट्स देवाची आळंदी संघाकडनं सोमनाथ गायकवाड गणेश गुंडरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल तर गोलंदाजी मार्गवरती शेलू संघाकडनं पहिलं षटक कोण करणार. सोमा कारले आपण पाहताय पहिलं षटक मैदानावरती करेल. गोलंदाजी मार्गवरती धावणार आहे सोमनाथ कारले. पहिलं षटक SK स्पोर्ट्स शॉफीची ऑर्डर आहे. स्पर्धेच्या निमित्तानं युवा स्पोर्ट्स एलवाडी चषकाचे मुख्य आयोजक आणि युवा स्पोर्ट्स क्लब एलवाडी संघाचे हार्ड हिटर आयकॉन वैभव नाना गाडे यांचे या ठिकाणी शुभागमन मनापूर्वक मनापासून स्वागत. मैदानावरती पाहूयात पहिला डाव संपलाय. 72 धावा मैदानावरती चेस करायच्या देवाची आळंदी संघाला तर गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक हाताळण्याकरता नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघाकडनं सोमनाथ कारले मैदानावरती दाखल होतोय पहिल्या षटकासाठी तर सलामीवीर अमित बाबा बवले स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात पसायदान स्पोर्ट्स देवाची आळंदी संघाकडनं गणेश गुंडरे सेहवाग आणि नॉन स्ट्राईक रिटर्न स्क्रीजला मैदानावरती आपण पाहताय सोमनाथ गायकवाड. लेट्स प्ले डावाला होईल सुरुवात. 11:39 झालेत मैदानाच्या आतमध्ये खेळूयात. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीसाठी पहिला चेंडू सोमनाथ कारले. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र पाहिलं तर गणेश गुंडरे याला मात्र खेळायचा अक्रॉस द बॅट मात्र चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मैदानावरती प्राप्त होणार आहे. बॅटची एज मैदानावरती आपण पाहतोय तिथे पाहिलं एक सिंगल आलेले आहे आणि सिंगलच्या धाव सहाय्याने धावफलक इथे अकाउंट ओपन करतोय. धावफलकाला इथे आपण पाहतोय प्रवेश झालाय. एक धाव धावफलकावरती येईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं सुरू झाले. गणेश गुंडरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय सोमनाथ गायकवाड ही जोडी मैदानावरती आहे. यावेळी सोमनाथ गायकवाडचा ब्लास्ट टिप मिड विकेटला चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग 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 पॉवरफुल ब्रँडेड षटकार. ऋषी मंगेश मंगळवारी भक्ताधारी देव देव तुझा का केला. मंगळवारी भक्ताधारी देव देव तुझा का केला. हे मंगळवारी भक्ताधारी देव देव तुझा का केला. भक्त भोळा भक्ता बाळा. सोमनाथ गायकवाडने इथे आपण पाहतोय सोमनाथ कारले गोलंदाजाला खेळलेला एक षटकार धावफलकावरती 7 धावा.
दुसरा डाव दुसरी इनिंग मैदानावरती सुरू झाली आणि इथे मात्र मैदानावरती सोमनाथ गायकवाडनं सुरुवात केली. पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय बंटी मांडेकरने इथे काय सुरुवात करून दिली होती. वाह, अप्रतिम सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. सोमनाथ कारलेकडनं आपण पाहतोय मैदानावरती सोमा गायकवाडसाठी केलेला चेंडू डॉट निर्धाव. दोन्ही संघ आपण पाहतोय ताकदवाड आहे, एकमेकांचे हेवे दावे प्रत्येकाला माहित आहेत, प्रत्येकाची जाणीव उडीव प्रत्येक संघाला माहित आहे. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय फटका फसलाय. सोमनाथ गायकवाड मैदानावरती होईल बाद. पहिला धक्का, पहिला हादरा आळंदी देवाची संघाला. पसायदान स्पोर्ट्स संघाचा सोमनाथ गायकवाड बाद. दिवस क्रमांक 5 आणि आज आपण पाहतोय खेड तालुका ओपड गाववाईज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू असणारी स्पर्धा. सामना क्रमांक 2 मैदानावरती या ठिकाणी सुरू होईल आणि त्या सामन्याचा टॉस करण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करतो रुपेश भाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन खेड राजगुरुनगर संघ कॅप्टन आपण या ठिकाणी या आणि चाकण संघाचे कर्णधार आपणाला विनंती आहे टॉस संपन्न करण्यासाठी आपण व्यासपीठाकडे संपर्क करा. यानंतरची लढत खेड विरुद्ध चाकण या मैदानावरती खेळवली जाईल याची नोंद घ्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित कांबळे. पहिली विकेट आपण पाहतो मैदानावरती जाताना आपण पाहिलं सोमनाथ गायकवाड मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. एक स्वस्तामध्ये बॅटर मैदानावरती बाद आहे. एक षटकार त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. तिथे आपण पाहतोय एक अप्रतिम असा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. पॉइंट रिजनला चेंडू ढकलला जातोय. तिथे एक सिंगल येताना आपण पाहिलं. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा धाव वाढत होईल. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर आहे आणि गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सोमनाथ कारले इथे मात्र सज्ज होतोय. वाह, सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लागलं जाते. डावपेच जाळ विणलं जाते कारण ही क्रिकेटची लढाई आपण पाहतोय एवढी सोपी नाही. 72 धावा चेस करायच्यात. यावेळी मात्र बॅटची एज शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक. चेंडू सुटलाय आणि तिथे मात्र पुन्हा एकदा धाव घेण्यामध्ये मात्र इथे यश मिळालं जाईल गणेश गुंडरेला. षटक क्रमांक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अमित बाबा बवले स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात पसायदान स्पोर्ट्स देवाची आळंदी संघाच्या खात्यावरती 1 गडी बाद 9 धावा धावफलकावरती. सहा चेंडूंचा खेळ मैदानावरती संपलाय. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत आणि अजूनही 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 63 धावा अजून विजयासाठी इथे बनवायच्या आहेत. 30 चेंडू 63 हे आव्हान आपण पाहतोय मैदानावरती. पसायदान स्पोर्ट्स देवाची आळंदी संघ कशा प्रकारे मैदानावरती पूर्ण करणार तर नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघाकडनं या 30 चेंडूंमध्ये 63 धावा इथे खर्च होणार की रोखल्या जाणार पुढचा काळ आणि वेळ आपल्याला सांगून जाणार आहे. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती विजय षटक क्रमांक 2 ला इथे आपण पाहतोय सुरुवात. पहिला चेंडू आडव्या बॅटनं इथे मैदानाच्या आतमध्ये गणेश गुंडरेचं आक्रमण. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावा. यानंतर रामगे बाबा स्पोर्ट्स फाउंडेशन शिवे यांच्या विरोधात चाकण या 2 संघांमध्ये या ठिकाणी सामना होणार आहे. विनंती असेल कॅप्टन आपण संपर्क करा. नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. टॉस प्रथमतः घेणार आहोत. जवळ मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 ला सुरुवात. विजय गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू चौकार आलाय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय खालीच्या बाजूला राहिलेला. तिथे चेंडू आपण पाहिलं तर थोडासा बॅटची एज घेऊन ऑन साइड रिचर मध्ये होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय गोलू राठोड सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करतो आहे. चेंडू अडवला जाणार आहे. तिथे मात्र धाव घेतली जाणार नाही. धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावांवरती स्कोरकार स्थिर आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे प्रगती पथावर आहे.
चेंडू सोडून दिलाय तिथे मैदानावरती गणेश गुंडरेडा मैदानावरती मात्र हा चेंडू अप्रतिम आहे. असं वाटलं होतं यष्ट्यांच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू आहे, मात्र चेंडू जर पाहिलं तर अप्रतिम आहे. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. दर्जेदार चेंडू मैदानावरती आहे. यावेळी मात्र हा चेंडू इथं आपण पाहतोय फटका फसलाय झेलसाठी सचिन रवंधाळ आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप चेंडू सीमारेषा पार चौकार. स्पर्धेच्या निमित्तानं रामगिर बाबा स्पोर्ट्स फाउंडेशन शिवेश संघ आणि संघ मालक आपण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं युवा स्पोर्ट्स चषक 2024 या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत. इथे आपण पाहतोय फटका फसला होता. मिस टाइम स्ट्रोक गणेश गुंडरेच्या बॅटवरती आला आणि तिथे पाहिलं तर सचिन रवंधळनं सोडलेला झेल आणि तिथे मिळालेलं जीवदान आज खूप काही सांगून जाणार आहे. गणेश गुंडरेला जर तुम्ही जीवदान देत असेल तर या गोष्टीचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. तिथे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दुसरी चूक आणि इथे चुकीला माफी नाही. लगोपाठचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गणेश गुंडरेचे झेल सोडले. धावफलकावरती पाहूयात 18 धावा आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. विजयीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रभावीशाली आहे, सुरू आहे, अप्रतिम आहे. मात्र इथे क्षेत्ररक्षकांनी केलेल्या चुका आज खऱ्या अर्थाने नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघासाठी डोकेदुखी आहे. यावेळी मात्र सुमित कांबळे यांच्या बॅटमध्ये चेंडू ऑनसाइड रिजनला खेळलाय. 40+ लेजंड खेळाडू आहेत आळंदी शहराची, ते देखील एक ओळख आहेत. अनुभवाने भरलेली शिदोरे आहे. एक चांगला क्रिकेट त्यांनी देखील खेळलाय. षटक क्रमांक संपलं जाईल दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पसायदान स्पोर्ट्स देवाची आळंदी संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलवान दिनेश भाऊ ढेरंगे आपण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील युवा स्पोर्ट्स चषक 2024 स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत. स्पर्धेचे मुख्य आयोजक कमिटी देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 53 धावा अजून विजयासाठी बनवायच्यात. 24 चेंडू 53 धावा हे समीकरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी सुरू आहे. दोन्ही संघांच्या बाजूला आपण सामना पाहतोय झुकला गेलेला आहे. सामना अजून संपला नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक मैदानावरती सुरू होईल. तिसरं आणि तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा सोमनाथ कारले गोलंदाजी मार्कवरती धावणार आहे. SK स्पोर्ट्स शॉपची ऑर्डर आहे. नुकतीच नवीन व्यवसायाला केलेली सुरुवात आपण पाहतोय. आकर्षक असे स्पोर्ट्स शूज आहे, ब्रँडेड टी शर्ट्स, बॅट्स, त्याचप्रमाणे स्पोर्ट्स साहित्य या स्पोर्ट्स शॉपीमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी उपलब्ध आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय विश्वमाऊली ज्ञानोबा यांची मायभूमी अर्थात देवाची आळंदी, त्यामध्ये असणारे देखील सोमा गायकवाड यांचे देखील पसायदान स्पोर्ट्स आपण पाहतो देवाची आळंदी या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी देखील ब्रँडेड टी शर्ट्स, बॅट्स, स्टंप, बॉल सर्व साहित्य आपण त्या ठिकाणी पाहत असतो. यावेळी मात्र सुमेध सरांच्या बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. सोमनाथ कारलेने केलेला चेंडू मैदानावरती आपण पाहतोय थोडासा उसळी घेणारा या ठिकाणी जाणवला. ऑनसाईडला चेंडू खेळायचा होता. शॉर्ट ऑन पुल करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला, मात्र तिथे जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू असणार आहे. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 54 धावा अजून बनवाव्या लागणार आहे. 53 धावा अजून बनवायच्यात. यावेळी मात्र हा चेंडू सुरेख फटका इथे खेळला जाईल. इथे पाहिलं तर संत रीतीने मैदानाच्या आतमध्ये धाव पळून पूर्ण केली जाणार आहे. एक सिंगल धाव प्राप्त होईल आणि सिंगल धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे सरसावलं जाईल. 20 धावा धावफलकावरती लागल्या जातात. षटक क्रमांक 3ला इथे आपण पाहतोय सुरुवात झालेली आहे. तिसऱ्या षटकामध्ये सोमनाथ कारले गोलंदाजी करतोय तर गणेश गुंडरे एका बाजूला आपण पाहतोय पसायदान स्पोर्ट्स देवाची आळंदी संघाचं नेतृत्व इथं सिद्ध करतोय. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. आपण पाहतोय अगदी कमी कालावधीमध्ये गणेश गुंडरे हे नाव आपण पाहतोय आळंदी या संघातनं खूप मोठं नाव झालेलं आहे. यावेळी मात्र फटका फसलाय. अक्षय तुळवे झेलकाळी नाईस स्कॉट, झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 2 मैदानावरती गणेश गुंडरे बाद. AB Remix. Remix. स्वामी
दुसरा गडी मैदानावरती आपण पाहतोय बाद होताना पसायदान स्पोर्ट्स आळंदी देवाची संघाचा गणेश गुंडरे सेहवाग मैदानावरती बाद झालाय. एक अप्रतिम झेल अक्षय तुळवेड आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये अप्रतिम असा झेल तिथे टिपला. फलंदाज बाद तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण या ठिकाणी पाहताय. किरण कांबळे अर्थात भाऊ मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मैदानावरती आपण पाहणार आहोत आता इथून पुढे फलंदाजी कशा प्रकारे देवाची आळंदी संघ करेल. गोलंदाजी मार्गावरती सोमनाथ कारलेनं केलेले चेंडू जर पाहिले तर सेवागसाठी अप्रतिम दर्जेदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये केले होते. किरण कांबळे यांनी मात्र खेळलेला चेंडू आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट आहे. अक्षय तुळवे चेंडूवरती असेल, चेंडूची तिथे फेकी करेल, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. सिंगल धावेच्या मदतीने स्कोर कार्ड इथे 21 अंकावरती प्रवेश करतोय. आळंदी संघाला आता मात्र मोठ्या बिघेट षटकारांची आणि चौकारांची प्रतीक्षा मैदानावरती असणार आहे, कारण मोठे फटके खेळावे लागणार आहे. पुन्हा एकदा सुमित कांबळे इथं आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये चेंडू शॉर्ट ऑन पुल करायचा प्रयत्न मात्र बॅटवरती चेंडू होऊ शकला नाही. एक निर्धाव चेंडू मैदानावरती आपण पाहत आहे. चला विनंती असेल रामगीर बाबा स्पोर्ट्स फाउंडेशन शिवे संघाचे कॅप्टन आणि चाकण संघ कर्णधार आपण या ठिकाणी या. यावेळी मात्र हा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. सुमित कांबळे झेल खाली आणि झेल टिपला जाईल. फलंदाज इथे आपण पाहताय बाद. सोळा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा अजून विजयासाठी बनवायच्यात. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय फटका फसला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवर चेंडू पर्यंत आणि मैदानावरती आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न देखील केलाय. 2 धावा धावफलकावरती प्राप्त होतील. स्कोर कार्डला पुढे घेऊन जाणार आहेत. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होते. हौसले बुलंद करावे लागणार आहेत. पसायदान स्पोर्ट्स आळंदी संघाचे प्रयत्न अजून संपले नाही. गजानन माळे, आकाश दिवटे दोन फलंदाज अजूनही मैदानावरती खेळतायत. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय ऑन साइडला खेळला जाईल. शॉर्ट मिड विकेट मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक खूप दूरवर चेंडू पर्यंत येईल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण पाहतोय दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली जाणार आहे. थोडंसं मिसफील्ड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. शेलू संघाकडनं मात्र तिथे 2 धावा नक्कीच प्राप्त होतील असं वाटत होतं. आकाश दिवटे आणि गजानन माळे पहिली धाव घेत असताना केवळ एक सिंगल मिळणार की काय, कारण डीप मिड विकेट मधनं आपण पाहिलं तर शेलू संघाकडनं क्षेत्ररक्षक खूप सुंदर चेंडूवरती कलेक्शनसाठी आला, मात्र त्या ठिकाणी थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि त्यानंतरनं एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त झाली. धावफलकाला 2 धावा इथे आपण पाहतोय भर देऊन जाणार आहेत. 31 अंकावरती धावफलक आहे. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती प्रगतीपथावर आहे. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय आकाश दिवटेने इथे सोडून दिलाय आणि तिथे मात्र चेंडू डॉट. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 41 धावांची गरज. 13 चेंडू 41. अजूनही सामना आपण पाहतोय दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेला आहे. दोलायमान स्थितीमध्ये अजून संघ इथे आपण पाहतोय इथे आहे. विजय दोन्ही संघांच्या बाजूकडे आहे. मात्र इथे पाहावं लागेल कोण कोणावरती वर्चस्व करणार आणि कोण इथे बाजी मारणार, पहिल्या सामन्याचा मानकरी होणार. गोलंदाज पुन्हा एकदा विजय तयार. आकाश दिवटेसाठी चेंडू मात्र इथे डॉट. षटक समाप्तीचा निर्वाळा मुख्य पंचांकडे इथे कळवलं जाईल. षटक संपतंय. 4थ्या षटकाचा खेळ संपलाय. शेलू संघाकडनं आपण पाहतोय विजयने षटक केले 4थ्या क्रमांकाचं आणि पसायदान स्पोर्ट्स देवाची आळंदी संघाकडनं 4 षटकाच्या समाप्तीनंतर गजानन माळी, आकाश दिवटे 2 फलंदाजी करत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उरलेले 12 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती कृष्णा. यावेळी मात्र हा चेंडू आपण पाहतोय फटका फसला जातोय. या तिथे विशेष चेंडू आली. वा, नाईस कॉट. गजानन माळी बिग विकेट गॉन. संघाला बसलाय 5वा धक्का. छत पे सोया था बहनोई, छत पे सोया था बहनोई, मैं तले समझ के सो गई, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई. छत पे सोया था बहनोई. गजानन माळी फलंदाज देखील आपण पाहता मैदानावरती बाद होतोय. एक सोप्पा झेल मैदानाच्या आतमध्ये विजयने इथे मात्र टिपलाय आणि फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज, न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहताय अप्रतिम दर्शदार चेंडू खेळला आउट ऑफ द पार्क. पॉवरफुल स्ट्रोक षटकार. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कृष्णा. अक्षय तुळवे झेल खाली. नाईस स्कॉट. झेल टिपलाय. मनोजला देखील परतावं लागेल माघारी.
कृष्णाची गोलंदाजी आपण पाहतो मैदानावरती सुरू. पहिली विकेट, त्यानंतर मनोजनं खेळलेला षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा मनोजची गेलेली विकेट. पसायदान स्पोर्ट्स देवाची आळंदी संघाची आतापर्यंत आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती आणि 6 फलंदाज बाद. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 35 धावांची गरज. 9 चेंडू 35. ज्ञानेश्वर अनपट नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 9 चेंडू 35 गोलंदाजीसाठी कृष्णा. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय फटका खेळायचा प्रयत्न केला, मात्र चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानावरती येतोय कृष्णाच्या गोलंदाजीमध्ये. सोमनाथ कार्लेनं पहिलं षटक केलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 9 धावा मिळाल्या. विजयनं दुसरं षटक केलं, 10 धावा मिळाल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सोमनाथ कार्लेची गोलंदाजी, 2 विकेट्स आणि 2 धावा इथं मात्र संघासाठी या ठिकाणी केल्यात. विजयनं षटक क्रमांक 4 केलं, 10 धावा आणि 1 गडी बाद असं चित्र आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. वाईट बॉल आहे, अतिरिक्त अवांतर येईल. गोलंदाजीसाठी पुढे एकदा कृष्णा. लो फुलटा चेंडू आहे, समोरच्या बाजूला खेळला जाईल. तिथे आपण पाहतोय अक्षय तुळवे चेंडू कलेक्ट करेल आणि चेंडूचं कलेक्शन तितकं सुंदर आहे. चेंडूची फेकी झाली तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि सिंगल धावेला आपण पाहतोय पुढे घेऊन जाताना 39 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळी मात्र हा चेंडू पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय ऑन साइड मिड विकेटला खेळला जाईल. डीप मिड विकेट मधून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मैदानावरती एक सिंगल. षटक क्रमांक संपलं जाईल 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांचा खेळ संपतोय. पसायदान स्पोर्ट्स देवाची आळंदी संघ दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करताना 40 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 32 धावांची गरज. 6 चेंडू आणि 32 धावा. सचिन रौंधळ शेवटचे षटक करण्यासाठी दाखल होईल. 6 चेंडूंवरती इथे मात्र 6 षटकार किंवा 5 चेंडूवरती 5 षटकार आणि 1 चौकार इथे खेळावा लागणार आहे. चला खेळूया. शेवटचे 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. सचिन गोलंदाजीसाठी दाखल होतोय. कृष्णाने केलेलं षटक, 2 विकेट, 9 धावा. पाठीमागचे षटक आपण मैदानावरती पाहिलं, काय सुंदर षटक मैदानावरती हाताळलं होतं. इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय सोडून दिलाय, मात्र चेंडू जर पाहिला तर डॉट चेंडू आहे. निर्धाव असणार आहे. अप्रतिम सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सचिन रौंधळकडनं आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी होताना. सातत्याने एक चांगला क्रिकेट सचिन रौंधळने देखील खेळलाय. चांगल्या मैदानावरती आपण पाहतोय त्याने केलेली गोलंदाजी जरी ते पाहिली तर खऱ्या अर्थाने संघासाठी खूप महत्त्वाची होती. आणि आज जर पाहिलं तर पुन्हा एकदा युवा स्पोर्ट्स क्लब चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सचिन रौंधळला शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी दिली. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय बॅटच्या आतील बाजूची कट. त्यानंतर चेंडू जर पाहिलं तर काऊ कॉर्नर रिजनला येईल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न केला, डेंजर एंडला धावपाची संधी आणि मैदानावरती मात्र फलंदाज तिथे सुखरूप असणार आहे. फलंदाज बाद नाही. नॉट आउट डिसिजन मैदानाच्या आतमध्ये असेल. 42 अंकावरती धावफलक प्रवेश करतोय. षटक क्रमांक शेवटचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. संत तुकोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र पावनभूमी संत भागीरथी माता यांच्या पदस्पर्शाची पावनभूमी आपण पाहतोय. यावेळी मात्र शॉर्ट ऑन पुल केलाय, डीप स्क्वेअर लेगला फटका खेळलाय, षटकार येतोय, 6 धावा. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती संघ आलाय. मात्र इथे जर पाहिलं तर सामन्यामध्ये शेवटचे 4 चेंडू, 3 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. वाह, शेवटच्या क्षणात मात्र इथे आपण पाहतोय सोमनाथ टिमगिरे झेल टिपतोय. सुंदर चेंडू इथे आपण पाहतोय झेल टिपला आणि फलंदाज तिथे बाद.
इथे आपण पाहतोय आळंदी संघाचे बॅट्समन आउट होत आहेत आणि नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होतील. मात्र शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. औपचारिकता मात्र या सामन्यामध्ये शिल्लक राहिली, कारण आपण पाहतोय नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघानं मात्र या सामन्यावरती मात्र आपलं वर्चस्व निर्माण केलंय, दबदबा निर्माण केलाय. पूर्णपणे स्पर्धा हा सामना आपण पाहतोय आपल्या बाजूने झुकवलाय, कारण 2 चेंडू आणि 24 धावांची गरज आता मात्र आळंदी संघाला इथे न पेलवणारी आहे. इथे आपण जर पाहिलं तर निलेश पिंजारे आज त्याची जाणीव इथे मैदानावरती नक्कीच जाणवली, कारण आज निलेश पिंजारेच्या अनुपस्थितीमध्ये आळंदी संघाचं आपण पाहतोय फलंदाज इथे मैदानावरती खेळलेले आहेत. या ठिकाणी पुढील होणारा सामना रुपेश भाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन खेड विरोधात चाकण या 2 संघांमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती आहे टॉस करण्यासाठी यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहत आहे, सुंदर फटका स्क्वेअर लेगला. सोमनाथ कारले मात्र चेंडूवरती आहे सीमारेषे लगत. चेंडू अडवला जातोय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये सामना देखील संपतोय आणि या सामन्याचा मानकरी ठरतोय नितीन भाऊ वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शेलू संघ. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम. हडलक टीम, पसायदान स्पोर्ट्स आळंदी देवाची, अमित बाबा बौले स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी संघ आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मनपूर्वक मनापासून आभार. थँक्यू. चला, खेड आणि चाकण संघाचे कर्णधार लवकरात लवकर संपर्क करा.